नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या IPO आलार सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर यावेळचा IPO तो म्हणजे ब्रेनबीज सोल्युशन्स म्हणजेच firstcry.com. तर फर्स्टक्रायची दुकानं तुम्ही बघितली असतील किंवा बऱ्याच वेळेला ऑनलाईनसुद्धा काही मागवलं असेल. तर याबद्दल आपण बोलणार आहोत. ते म्हणजे IPO कधी ओपन होतोय, त्याची लिस्टिंग तारीख काय आहे किंवा प्राईस बँड किती आणि ग्रे मार्केट प्रीमियम किंवा ओव्हरऑल कंपनी आणखी काय करते हे सगळं बघणार आहोत. चला सुरू करू. Stockport. Learn, focus, earn. इश्यू दिनांक म्हणजे हा IPO कधी चालू होतोय, तर आज 6 ऑगस्टला चालू होतोय. 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्या दरम्यान आपण अप्लाय करणार असाल तर करू शकता. त्याच्यानंतर अलॉटमेंट डेट जी आहे म्हणजे आपल्याला स्टॉक मिळालेत का नाही मिळालेत हे 9 ऑगस्टला कळणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर ओव्हरऑल लिस्टिंग जी आहे ती 13 तारखेला होणार आहे, 13 ऑगस्टला. सकाळी 10 वाजता आपल्याकडे लिस्टिंग होतं, त्यामुळे त्याच्या आसपास आपल्याला ओव्हरऑल ट्रेडिंग चालू होईल आणि ज्यांना स्टॉक मिळाले नाही आहेत ते सुद्धा आपल्या म्हणजे ओव्हरऑल म्हणजे ट्रेड करू शकतील. ज्यांना मिळाले नाहीत ते नवीन लोकसुद्धा. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू ती ₹2 आहे. आत्तापर्यंतचे जे IPO होते त्यांची 10 किंवा 5 होती. हा बऱ्याच वेळानंतर आपल्याला दिसतो की फेस व्हॅल्यू ज्याची आहे ती ₹2 आहे. त्याच्यानंतर प्राईस बँड जो आहे तो 440 ते 465 आहे. त्यामुळे ह्याच्या दरम्यान आपल्याला अप्लाय करायचं आहे. समजा तुम्ही अप्लाय करत असाल तर कट ऑफ प्राईसला वगैरे टिक करू शकता, जर करत असाल तर. त्याच्यानंतर लॉट साईज जी आहे ती 32 शेअर्सची आहे. म्हणजे कमीत कमी 32 शेअर्स आपल्याला घ्यावे लागतील आणि टोटल त्याची जी किंमत आहे ती 14,880 एवढी आहे. इश्यू साईज जी आहे म्हणजे ओव्हरऑल जो IPO होतो 4,193 कोटीचा आहे आणि त्यातला IPO कंपोनंट जो आहे तो 1,666 कोटी आहे. FPO म्हणजे फॉलोअन पब्लिक ऑफरचा जो कंपोनंट आहे तो थोडासा जास्त आहे आणि तो आहे 2,527 कोटी. ही एक अमाऊंट जी आहे ती बरीच मोठी आहे, त्यामुळे ही थोडीशी निगेटिव्ह गोष्ट ह्याच्या बाबतीत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर टोटल शेअर्स जे आहेत ते 9,01,00,000च्या आसपास शेअर्स आपल्याला कंपनी ओव्हरऑल इश्यू करते. तर आता समजा आपण कोटा बघू तर QIB म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स यांचा कोटा 75% डायरेक्टली दिलेला आहे आणि आपले रिटेलर्स किंवा ओव्हरऑल आपल्यासारखे जे छोटे आहेत इन्व्हेस्टर्स त्यांचा कोटा जो आहे तो 15% पर्यंत आहे जास्तीत जास्त. आणि मधले जे आहेत HNI हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल त्यांचा कोटा जो जास्तीत जास्त 10% ठेवलेला आहे. प्रमोटर्स ॲज सच सध्या काही होल्डिंग त्यांचं दिसत नाही किंवा ओव्हरऑल असे ठोस प्रमोटर्स ह्याच्यात दिसत नाही. कंपनीचं प्रॉफिट आणि कर्ज ह्यांचं ओव्हरऑल रिलेशन बघता मार्च 2022मध्ये त्यांचं जे ओव्हरऑल प्रॉफिट कंपोनंट आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, हा -78 कोटी एवढा होता आणि तो वाढून आता 2024मध्ये 321 कोटी म्हणजे -321 कोटी झालेला आहे. म्हणजे लॉस वाढलेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपण आता इन शॉर्ट बघायचं झालं किंवा म्हणायचं झालं तर ही लॉस मेकिंग कंपनी आहे. कर्जसुद्धा वाढलेलं आहे. त्यामुळे कर्ज मार्च 2022मध्ये 38 कोटीच्या आसपास होतं. ते कर्ज वाढून 1,811 कोटी एवढा तो आकडा झालेला आहे. त्यामुळे तसं म्हणायला गेलं तर लॉससुद्धा वाढलेला आहे, कर्जसुद्धा वाढलेलं आहे. त्यामुळे ही थोडीशी एक निगेटिव्ह बाजूच म्हणता येईल. तर आता कंपनी काय करते नक्की, तर 2010मध्ये सुरू झालेली कंपनी आहे आणि छोट्या मुलांना म्हणजे एक नवजात शिशू जे आहेत किंवा ओव्हरऑल आई, बाळ आणि छोटी जी मुलं आहेत त्यांना उत्पादन त्यांच्या जे जे काही रोजच्या जीवनात लागतात ती पुरवणारी कंपनी आहे आणि त्यांचा ऑनलाईन बिझनेस पण आहे आणि स्टोअरसुद्धा आहेत. त्यामुळे लहान मुलांना काय काय लागतं तर डायपर लागत आहेत, खेळणी लागत आहेत किंवा चपला लागत आहेत, तर इत्यादी जी काही आहेत ओव्हरऑल उपकरणं किंवा उत्पादनं ही सगळी ही कंपनी विकते किंवा बनवते सुद्धा आहे. तर त्यांची स्वतःची सुद्धा प्रॉडक्ट आहेत किंवा काही ग्लोबल म्हणजे जागतिक प्रॉडक्ट आहेत किंवा एक थर्ड पार्टी जी असलेली प्रॉडक्ट्स आहेत ती सुद्धा या कंपनीकडून विकली जात आहेत. तर ह्यांच्याकडे ओव्हरऑल बघायला गेलं तर नामांकित ब्रँड आहे म्हणजे ब्रँडेड आहे ओव्हरऑल असं म्हणू शकतो. त्यामुळे थोडंसं ब्रँडच्या नावाखाली लोक अप्लाय करू शकतात किंवा ओव्हरऑल त्याची एक थोडीशी हवा होऊ शकते. तर ह्यांच्याकडे साधारण 3411 फुल टाईम आणि साधारण 2475च्या आसपास पार्ट टाईम किंवा फ्रीलान्सिंग किंवा कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहेत असं आपण म्हणू शकतो. एम्प्लॉईंना डिस्काउंट मिळतोय किती, साधारण ₹44 पर शेअरच्या हिशोबाने डिस्काउंट कंपनी देते. तर आता आपण बघणार आहोत की इश्यू म्हणजे कंपनी हा IPO इश्यू करते आणि त्याचं नक्की काय करणार. तर थोडक्यात म्हणजे त्यांना नवीन दुकानं सेटअप करायचे म्हणजे सेल्स स्टोअर आपण म्हणूया आणि वेअर हाऊससुद्धा थाटायचं आहे. त्यामुळे ह्याच्यावर कंपनी खर्च करणार आहे. सेल्स आणि मार्केटिंगवर सुद्धा कंपनीला एक ओव्हरऑल हे वाढवायचं, बजेट वाढवायचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा हा पैसा खर्च होणार आहे. तंत्रज्ञान आणि क्लाउड म्हणजे त्यांच्या वेबसाईट किंवा ओव्हरऑल सर्व्हर्स वगैरे हे सगळं क्लाउड तंत्रज्ञान ह्याच्यावर सुद्धा त्याचा पुढे खर्च करायचा विचार दिसतो.
भाडी आणि इतर गोष्टी म्हणजे देणी ज्या आहेत त्यासुद्धा कंपनी ह्यातून पे करणार आहे. त्यामुळे एक ओव्हरऑल एक्सपान्शन तर दिसतंच आहे, पण मागचा जो काही बॅकलॉग आहे तो सुद्धा कंपनी इथून भरून काढायचा विचार करते. ग्लोबल वीज ही त्यांची सबसिडरी आहे आणि त्याच्यात सुद्धा कंपनी पे ओव्हरऑल म्हणजे त्याच्यात सुद्धा गुंतवणूक करणार आहे असं दिसतंय. तर आता त्यांचे स्पर्धक पण आहेत तसे म्हणायला गेले तर लिस्टेड स्पर्धक कमी आहेत किंवा नाहीच आहेत असं एवढं म्हटलं चालेल. पण फ्लिपकार्ट आहे किंवा हॉपस्कॉच आहे किंवा सुपरमॉम आहे आणि नोबल हायजीन आहे. सो हे सगळे त्यांचे पॅरलल एक उत्पादनं प्रोव्हाईड करणारे कंपन्या आहेत असं म्हणू शकतो. तसं म्हणायला गेलं तर स्टॉक मार्केटमध्ये या डोमेनची कंपनी तशा कमी आहेत किंवा एक युनिक कंपनी आपण म्हणू शकतो की कमी आहेत. त्यामुळे एक थोडासा प्लस पॉईंट आपण म्हणू शकतो. सध्याच्या याला अमेरिकेतली जागतिक मंदी, बांगलादेशातलं वातावरण आणि ओव्हरऑल इराण आणि इस्रायलचं युद्ध या सगळ्या गोष्टी धरता आपल्याकडे IPOच्या याच्यात म्हणजे इनपुट किंवा ओव्हरऑल जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा थोडासा परिणाम नक्कीच तिथे जाणवू शकतो. त्यामुळे हा सुद्धा थोडासा एक प्रॉब्लेम होऊ शकेल. तर एकूणच ठीकठाक दिसतोय. 17% प्रीमियम सध्या ग्रे मार्केटच्या हिशोबाने. ग्रे मार्केटमध्ये त्याचा प्रीमियम ₹80च्या आसपास चालला आहे. त्यामुळे लिस्टिंग 17%च्या आसपास होऊ शकतं. आज सुरू होतोय त्यामुळे 3 दिवस कितपत सबस्क्रिप्शन येत आहे हे सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे. सध्या आता अगदी म्हणजे आत्ता चालू असलेले म्हणजे एक सिगल बंद झाला आहे. ओलाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे ओलाकडे अप्लाय करायचा माझा कल जास्त आहे. त्यामुळे ह्याच्यात कदाचित मी अप्लाय करणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही समजा अप्लाय करत असाल किंवा ओव्हरऑल बाकी फंडामेंटल गोष्टी PE रेशो वगैरे बघून करत असाल तर ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडायचं असेल झिरोधामध्ये तर तुम्ही इथे लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये जाऊन डीमॅट अकाउंट उघडू शकता. आमचा WhatsApp क्रमांकसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही डायरेक्टली कॉल करून आम्हाला सांगू शकता की तुम्हाला काही हेल्प हवी आहे तर आम्ही अकाउंट ओपन करून देण्यात मदत करतो. तर तुम्ही शेवटी आला असाल म्हणजे संपूर्ण व्हिडिओ बघितला अशी आशा आहे. आम्ही क्रॅश कोर्स लॉन्च केला आहे त्यामुळे क्रॅश कोर्सच्या मदतीने तुम्ही स्टॉक मार्केट थोडंसं पटापट आणि मोजकं जेवढं लागतं आहे तेवढं शिकू शकता. साधारण 5 ते 6 दिवसाचा कोर्स आहे. वेळ आपण ठरवू शकतो. त्यामुळे कमीत कमी स्टुडंट अगदी 1-2 स्टुडंट असले तरीसुद्धा आम्ही बॅच चालू करतो आहे. त्यामुळे नक्की आम्हाला ज्यांना शिकायचं आहे त्यांना म्हणजे तुम्ही हा मेसेज त्यांच्याबरोबर पोहोचवाल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत Stock Board. Learn, focus, earn.